नमस्कार, मी प्राजक्ता. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर साखर चौथ होती, म्हणजेच अनंत चतुर्थीच्या नंतर येणारी संकष्टी चतुर्थी. तर हा आहे आमचा खारखंडचा विघ्नहर्ता जो माझ्या गावात आहे. तर मी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आले होते. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मला जायचं होतं बेलपाडा या ठिकाणी. तर दिगंबर कोळी दादा जे महाराष्ट्र कलारत्न पुरस्काराने सन्मानित आहे त्यांच्याकडे त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं गणपतीला पाया पडण्यासाठी. तर मी पोचली आहे त्यांच्या गावामध्ये. तर त्यांच्या गौरा गणपतीचं दर्शन घेतलं आणि खूप सुंदर गणपती बाप्पांचं दर्शन झालं. नमस्कार, हे बघा भैरीनाथ कलाप्रेमी यूट्यूब चॅनलतून दिगंबर कोळी दादा. तर यांनी मला इन्व्हिटेशन दिलेलं गणपतीसाठी. तर पाहिलंच तुम्ही गणपतीचं दर्शन पण घेतलं. तर थँक्यू दादा बोलवल्याबद्दल आणि खूप छान दर्शन पण झालेलं आहे. प्राजक्ता ताई, या आमच्या गणपतीला म्हणजे मी निमंत्रण दिलं आणि निमंत्रणाला मान देऊन त्यांच्या मिस्टरांना घेऊन आलं, ही मोठी पोचपावती दिगंबर कोळीच्या घरी आल्याबद्दल आणि दिगंबर कोळीला पोचपावती भेटलेली आहे प्राजक्ता ताई यांची. धन्यवाद. तर दादांच्या घरी पाया पडून मी आली होती माझ्या घरी. तो होती साखर चौथ. तर साखर चौथीसाठी तर बघा ही तयारी माझा भाऊ करत आहे आणि हा त्याचा मुलगा त्याला हेल्प करत होता. तर तुमच्याकडेही अशा प्रकारे साखर चौथ केली जाते का? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर साखर चौथीला घरोघरी गणपती आणण्याची सुद्धा प्रथा आहे. ती इथे बनत होते मोदक. ते यज्ञासुद्धा मोदक शिकत होती आणि तिने बनवला होता मोदक तिच्या पद्धतीने. ते इथे चौथ सजवून झालेली आहे आणि आणलेली आहे घराबाहेर पूजेसाठी. तर सर्वजण इथे पूजा वगैरे करून घेत होते आणि इथे बघा ढोल घेऊन बसलेले आहेत यज्ञ आणि जीवांश. तर इथे पूजा वगैरे करून मोदक वगैरे दाखवून केली होती आरतीला सुरुवात. तर बाप्पांची आरती करून झाली आणि आरती झाल्या यज्ञाने घेतला मोदक खायला आणि इथे हे प्रसाद करत होते. तो प्रसाद वगैरे केला आणि इथे बघा जीवान सुंदर गाणं बोलत होते. तर नेक्स्ट डे मी गेली होती बाप्पांच्या विसर्जनला. तर बाप्पांचं विसर्जन होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.